वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. श्रोते हो, द डीप डाईव्हच्या आजच्या या सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयाच्या मुळाशी जाणार आहोत जो वरवर पाहता केवळ एक ताळेबंदाचा किंवा आर्थिक निकालांचा भाग वाटू शकतो. हो, अगदी बरोबर. आणि बऱ्याचदा आर्थिक निकाल म्हटले की लोकांना वाटतं की अरे हा तर कंटाळवाणा विषय असेल. नक्कीच, पण आज तसं नाहीये. कारण हे बघा, एका जुन्या आणि पारंपरिक खाण कंपनीने म्हणजे मायनिंग कंपनीने अवघ्या 90 दिवसात तब्बल 5,000 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावलाय. बापरे, 5,000 कोटी? हो, आणि हा आकडा एखाद्या हायटेक सिलिकॉन व्हॅली स्टार्टअपचा नाहीये, तर हा निकाल आहे हिंदुस्थान झिंकचा. म्हणजे आर्थिक वर्ष 26च्या चौथ्या तिमाहीचे हे जे निकाल आहेत ना, ते खरोखरच धक्कादायक आहेत. खरं तर हा नुसता निकाल नाहीये, तर जागतिक कमोडिटी मार्केट आणि भविष्यातल्या हरित ऊर्जेच्या क्रांतीचा एक मोठा संकेत आहे. हो ना, म्हणजे एका पारंपरिक धातू कंपनीने आपल्या नफ्यात एकाच तिमाहीत तब्बल 68% उसळी कशी घेतली, हे आपण आज डिकोड करणार आहोत. आणि ही केवळ 68% वाढ नाहीये, तर हा नफा ज्या वेगाने मिळवलाय ते जास्त महत्वाचं आहे. म्हणजे जेव्हा आपण खाणकाम किंवा मायनिंग क्षेत्राचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? खूप सारी मोठी मशीन्स आणि संथ चालणारं काम. अगदी तेच. हा एक अत्यंत भांडवल केंद्रित किंवा कॅपिटल इंटेन्सिव्ह व्यवसाय आहे. तिथे एका तिमाहीत 5,000 कोटींचा नफा दिसणे ही संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी एक नव्या महाकाय तेजीची किंवा सुपरसायकलची सुरुवात असू शकते. म्हणजे हे सगळे एका मोठ्या बदलाचं लक्षण येतं. होय, आजच्या आपल्या या विश्लेषणाचे मुख्य उद्दिष्ट हेच आहे की या आकडेवारीच्या पडद्यामागे नक्की काय घडत आहे आणि यातून जगाच्या भविष्याबद्दल कोणते संकेत मिळत आहेत हे आपण श्रोत्यांना उलगडून सांगणार आहोत. ओके, तर आपण ही आकडेवारी थोडी सोपी करून समजून घेऊया, कारण प्रेझेंटेशनमधले आकडे खरोखरच थक्क करणारे आहेत. सांगा, काय म्हणतात आकडे? तर या चौथ्या तिमाहीत हिंदुस्थान झिंकचा महसूल म्हणजे रेव्हेन्यू 13,488 कोटी रुपयांवर पोचला आहे. बापरे, म्हणजे गेल्या वर्षाच्या तुलनेत ही खूप मोठी वाढ आहे. हो, गेल्या वर्षाच्या तुलनेत महसुलात 49% वाढ झाली आहे. मागील तिमाहीत हा महसूल 10,922 कोटी होता, म्हणजे तिथेही 23% वाढ आहे. बर. पण इथेच खरी गोम आहे. बघा, त्यांचा महसूल 49% वाढला, मात्र त्यांचा निव्वळ नफा म्हणजे नेट प्रॉफिट तब्बल 68% वाढून सुमारे 5,000 कोटींवर पोहोचलाय. प्रेझेंटेशनमध्ये हा आकडा 5,033 कोटी असाही दिसतोय, पण ट्रेंड तोच आहे. बरोबर. आता मी विचारते की महसुलापेक्षा नफ्याची झेप इतकी मोठी कशी काय असू शकते? म्हणजे सहसा जेवढा माल जास्त विकला जाईल तेवढ्याच प्रमाणात नफा वाढायला हवा, नाही का? इथेच तर या कंपनीच्या यशाचं सर्वात मोठं गुपित लपलेलं आहे. आणि ते गुपित आहे त्यांचं ऑपरेटिंग मार्जिन. ऑपरेटिंग मार्जिन? अच्छा. हो, हिंदुस्थान झिंकच्या प्रेझेंटेशनमध्ये एक अतिशय महत्त्वाचा आकडा आहे. त्यांचा एबिटा म्हणजे कामकाजातून मिळणारा ऑपरेटिंग नफा 7,666 कोटी रुपये आहे. ओके. आणि महत्वाचं म्हणजे त्यांचा ऑपरेटिंग मार्जिन तब्बल 57% इतका आहे. एक मिनिट, 57%? हो, 57%. आपण जेव्हा 57% मार्जिन म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की कंपनीने कमावलेल्या प्रत्येक 100 रुपयांमागे सर्व थेट उत्पादन खर्च वजा केल्यानंतरही त्यांच्या हातात 57 रुपये उरत आहेत. बापरे, हे तर प्रचंड आहे. नक्कीच. कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात जिथे तुम्हाला अक्षरशः जमिनीतून खनिजे खोदून काढावी लागतात तिथे 50%च्या वर मार्जिन असणे ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट मानली जाते. पण हे असं कसं शक्य आहे? म्हणजे ही अशी परिस्थिती आहे की एखाद्या बेकरीने केवळ जास्त केक विकले असे नाही, तर त्यांनी प्रत्येक केकची किंमतही वाढवली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचा कच्चा माल पूर्वीपेक्षा स्वस्त झाला. हां, अगदी चपखल उदाहरण दिलंत. त्यामुळे नफ्याचा वेग दुप्पट झाला असं म्हणावं लागेल. पण तरीही मला इथे एक शंका आहे. जर मार्जिन इतके जास्त असतील तर यामागे दोनच कारणे असू शकतात. एकतर त्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमती अचानक खूप वाढवल्यात, किंवा त्यांनी त्यांचा खर्च इतका कमी केलाय की नफा आपोआप वाढला. बरोबर. प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी स्वतःच नमूद केलंय की त्यांचं उत्पादन आत्तापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर आहे.
मग हा 57% चमत्कार नेमका कशामुळे घडला? तुमचं निरीक्षण अगदी अचूक आहे आणि याचं उत्तर या दोन्ही घटकांच्या संयोजनात आहे. पण मुख्य वाटा हा खर्च कपातीचा आहे. अच्छा, म्हणजे कॉस्ट कटिंग. हो, कारण बाजारातील किमतींवर कंपनीचं नियंत्रण नसते, पण स्वतःच्या खर्चावर नक्कीच असते. या तिमाहीत कंपनीने आपला उत्पादन खर्च म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्रति टन $903 इतक्या ऐतिहासिक निचांकी पातळीवर आणून ठेवला. $903. पण सध्याच्या काळात जेव्हा जगभरात चलन वाढ आहे, मजुरी आणि ऊर्जेचे दर वाढत आहेत, अशा वेळी एका खाण कंपनीने आपला उत्पादन खर्च इतका खाली आणणं हे कसं काय शक्य आहे? हेच तर त्यांचं मोठं ऑपरेशनल इंजिनिअरिंग आहे. म्हणजे हे $903 प्रति टन कसे गाठले गेले? कारण केवळ आम्ही खर्च कमी केला असं सांगून ते होत नाही. यामागे नक्की काय मेकॅनिझम आहे? हे बघा, खाण उद्योगातील अर्थशास्त्र हे फिक्स्ड कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट यावर चालतं. जेव्हा तुम्ही खाणकाम सुरू करता तेव्हा जमीन भाड्याने घेणे, महाकाय यंत्रसामग्री उभी करणे आणि रस्ते बांधणे हा अब्जावधी रुपयांचा फिक्स खर्च आधीच झालेला असतो. बरोबर. तो खर्च तर बदलत नाही. अगदी. आता जेव्हा हिंदुस्तान झिंक त्यांच्या उत्पादनात आत्तापर्यंतचा सर्वोच्च विक्रम नोंदवते, तेव्हा काय होतं? त्यांचा हा प्रचंड मोठा फिक्स खर्च लाखो टनांच्या उत्पादनावर विभागला जातो. आलं लक्षात. त्यामुळे प्रतिटन येणारा खर्च आपोआप खाली येतो. याला अर्थशास्त्रात इकॉनॉमीज ऑफ स्केल म्हणतात. जितकं जास्त उत्पादन तितका प्रति युनिट खर्च कमी. अच्छा, म्हणजे जास्तीत जास्त क्षमतेने काम केल्याचा हा फायदा आहे. हो, आणि याशिवाय खाणींमधील स्वयंचलन म्हणजे ऑटोमेशन आणि ऊर्जेच्या खर्चातील बचत यामुळे त्यांनी हा $903 पल्ला गाठला आहे. हे स्पष्टीकरण खूप महत्वाचं आहे, कारण यामुळे आपल्याला कळतं की हा नफा केवळ नशिबाचा खेळ नाहीये, तर त्यामागे एक भक्कम ऑपरेशनल रचना आहे. नक्कीच. पण आता आपण नशिबाबद्दल बोलतच आहोत, तर मला प्रेझेंटेशनमधील एका अत्यंत धक्कादायक मानाकडे जायचंय. आता इथेच खरी रंजक गोष्ट सुरू होते. अच्छा, कोणती गोष्ट? कंपनीचं नाव हिंदुस्तान झिंक आहे. त्यांच्या अस्तित्वाचा आणि ओळखीचा गाभा झिंक म्हणजे जस्त हा धातू आहे. पण आकडेवारी सांगते की त्यांच्या एकूण नफ्यापैकी तब्बल 45% नफा हा एकट्या चांदीतून म्हणजे सिल्वरमधून येत आहे. हो, हे खूपच भारी आहे. म्हणजे नाव झिंकचं आणि पैसे मात्र चांदीचे. हा नेमका काय प्रकार आहे? इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट ही आहे की या व्यवसायातील बाय प्रॉडक्ट किंवा उपउत्पादनाची डायनामिक्स कशी काम करते. खाणकाम हे काही सुपरमार्केटसारखं नसतं. म्हणजे कसं? म्हणजे सुपरमार्केटमध्ये कसं तुम्ही एका विशिष्ट वस्तूच्या रांगेत जाऊन तीच वस्तू उचलू शकता, तसं इथे नसतं. निसर्गात झिंक आणि शिसे म्हणजे लेड या धातूंची खनिजे जेव्हा जमिनीत तयार होतात तेव्हा त्यांच्याचबरोबर चांदीचे कणही निसर्गताच अडकलेले असतात. ओके, म्हणजे ते एकत्रच मिळतात. हो, हिंदुस्तान झिंक जेव्हा जमिनीत स्फोट घडवून खनिजे बाहेर काढते तेव्हा त्यांचा मुख्य हेतू झिंक आणि शिसे काढणे हाच असतो. पण त्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर चांदी मिळते. अरे वा, मला इथे एक साधर्म्य दिसत आहे. म्हणजे हे एखादं विमान कंपनीसारखं आहे का? कसं काय? समजा झिंक आणि शिसे म्हणजे तुमचे इकॉनॉमी आणि बिझनेस क्लासचे प्रवासी आहेत. त्यांच्या तिकीट विक्रीतून विमानाचा इंधनाचा आणि वैमानिकाचा संपूर्ण खर्च आधीच वसूल झाला आहे. आणि विमान तर उडतच आहे, पण त्याच विमानाच्या पोटात जो अतिरिक्त कार्गो किंवा माल वाहून नेला जातोय तो म्हणजे ही चांदी. तो कार्गो नेण्यासाठी कंपनीला वेगळं विमान किंवा वेगळं इंधन लागत नाही, त्यामुळे त्यातून मिळणारा पैसा हा 100% निव्वळ नफा असतो. क्या बात आहे. अतिशय अचूक आणि चपखल उदाहरण दिलं. अगदी हेच घडत आहे. खाण खोदण्याचा, कामगारांचा, वाहतुकीचा आणि प्रक्रियेचा जो काही मोठा खर्च आहे तो झिंकच्या उत्पादनात आधीच मोजला गेला आहे. म्हणजे चांदीसाठी वेगळा खर्च नाहीच. अगदी बरोबर. त्यामुळे ही जी चांदी मिळते ती काढण्यासाठी त्यांना अक्षरशः 0 अतिरिक्त खर्च लागतो. आपण ज्याला मार्जिनल कॉस्ट म्हणतो ती जवळजवळ 0 असते. बापरे, 0 मार्जिनल कॉस्ट. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या जागतिक बाजारात चांदीच्या किमतीने गगनाला गवसणी घातली आहे. जेव्हा तुमची उत्पादन किंमत 0च्या जवळ असते आणि बाजारात त्या वस्तूला सोन्यासारखा भाव मिळतो तेव्हा तुमच्या मार्जिनचा असाच स्फोट होतो. आणि म्हणूनच एका उपउत्पादनाने त्यांच्या एकूण नफ्यात तब्बल 45% वाटा उचलला आहे. हो, अगदी हेच कारण आहे. पण मला इथे थोडं थांबू द्या. आपण 57% मार्जिन आणि चांदीच्या किमतींबद्दल बोलतोय. एक डेव्हिल्स ॲडव्होकेट म्हणून मी एक प्रश्न विचारते. हो, नक्की विचारा. जर तुमचा 45% नफा
चांदीच्या जागतिक बाजारातील किमतींवर आणि उरलेला नफा झिंकच्या किमतींवर अवलंबून असेल तर हा एक मोठा चक्रीय सापळा किंवा सायक्लिकल ट्रॅप नाही का? हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उपस्थित करता आपण. कारण बघा, उद्या जर चीनची अर्थव्यवस्था थंडावली किंवा जागतिक बांधकाम क्षेत्रात मंदी आली आणि लंडन मेटल एक्सचेंजवर या धातूंच्या किमती पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळल्या, तर हा 5,000 कोटींच्या नफ्याचा फुग्गा एका क्षणात फुटणार नाही का? कारण या किमतींवर हिंदुस्तान झिंकचे कोणतेही नियंत्रण नाहीये. तुमचं म्हणणं अगदी लाजताळ. कोणत्याही कमॉडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करताना किंवा तो व्यवसाय चालवताना हा सर्वात मोठा धोका असतोच. या बाजारात दर काही वर्षांनी एक तेजीचे चक्र येते आणि त्यानंतर तितकीच भयानक मंदी येते. मग ते यातून कसे वाचणार? तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की उद्या जर जागतिक स्तरावर धातूंची मागणी घटली तर किमती नक्कीच पडतील. पण इथेच आपण मगाशी चर्चा केलेला तो $903 बफर किंवा सुरक्षा भिंत कामी येते. म्हणजे तो $903 खर्च त्यांना या मंदीतून वाचवेल. पण कसं? कमॉडिटी मार्केटचा एक साधा नियम आहे. जेव्हा बाजारात किमती पडतात तेव्हा सर्वात आधी त्या कंपन्या तोट्यात जातात आणि त्यांचे कारखाने बंद पडतात ज्यांचा उत्पादन खर्च सर्वाधिक असतो, ज्यांना आपण मार्जिनल प्रोड्युसर्स म्हणतो. अच्छा, म्हणजे ज्यांचा खर्च आधीच जास्त आहे ते आधी बुडणार. बरोबर. जगात अशा अनेक झिंक कंपन्या आहेत ज्यांचा उत्पादन खर्च $1,300 ते $1,400 प्रति टन आहे. किमती पडताच हे लोक उत्पादन थांबवतात. उत्पादन थांबलं की बाजारातील पुरवठा कमी होतो आणि किमती पुन्हा स्थिर होतात. अरे वा, हे तर खूपच हुशारीचं काम आहे. हो, हिंदुस्तान झिंकचा खर्च जगात सर्वात कमी असल्यामुळे किमती कितीही खाली आल्या तरी ते नफ्यातच राहतील. त्यांचा नफा 5,000 कोटींवरून कदाचित 3,000 कोटींवर येईल, पण कंपनी बुडणार नाही. कमी खर्च ही जागतिक बाजारातील त्यांची खरी ढाल आहे. हे समजायला खूप सोपं झालं. म्हणजे वादळ आलं तरी ज्या घराचा पाया खोल आणि मजबूत आहे ते घर टिकून राहील. अगदी तसंच. पण याच संदर्भात प्रेझेंटेशनमध्ये मला एक छोटीशी चिंतेची बाबही दिसली. शिसे म्हणजे लेड या धातूच्या उत्पादनात किंचित घट झाल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. हा खरोखरच चिंतेचा विषय आहे का, की खाण उद्योगात अशा लहान सहान घसरणी होत असतात? खाण उद्योग हा पूर्णपणे भौगोलिक आणि नैसर्गिक घटकांवर अवलंबून असतो. एखाद्या विशिष्ट भागात जेव्हा खाणकाम सुरू असते तेव्हा तिथे खनिजाची घनता कधी जास्त तर कधी कमी असू शकते. शिशाच्या उत्पादनातील ही घट अशाच नैसर्गिक कारणामुळे किंवा विशिष्ट टप्प्यातील खाणकामामुळे असू शकते. म्हणजे सध्या तरी घाबरण्यासारखं काही नाहीये? सध्या तरी नाही, कारण झिंक आणि चांदीच्या वाढलेल्या उत्पादनाने या घटीचा आर्थिक फटका पूर्णपणे झाकून टाकला आहे. पण तरीही पुढच्या काही तिमाहींमध्ये या शिशाच्या उत्पादनावर लक्ष ठेवणं गरजेचं असेल, कारण तोही त्यांचा बहुधातू धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. नक्कीच. तर आतापर्यंत आपण त्यांचा वर्तमान पाहिला, खर्च नियंत्रण, चांदीचा फायदा आणि बाजारातील धोके. पण जर $903 हा त्यांचा वर्तमानातील बचाव असेल तर भविष्यातील वाढीचा हत्यार काय आहे? जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर भविष्याची दिशा खूप स्पष्ट दिसते. कारण त्यांच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केलंय की ही केवळ एका तिमाहीची चमक नाहीये. त्यांनी आर्थिक वर्ष 2030 पर्यंत आपली उत्पादन क्षमता चक्क दुप्पट करण्याचं ध्येय निश्चित केलंय. हो, आणि हे खूप मोठं विधान आहे. हो ना. एक जुनी स्थिर कंपनी जेव्हा आपली क्षमता दुप्पट करू पाहते तेव्हा त्यांना भविष्यात एखादी प्रचंड मोठी मागणी दिसायला हवी. ही मागणी कुठून येणार आहे? आणि इथेच आपण आजच्या चर्चेच्या सर्वात महत्त्वाच्या वळणावर येतो. धातू उद्योगाबद्दलचा आपला जुना दृष्टिकोन बदलण्याची वेळ आता आली आहे. म्हणजे आत्तापर्यंत झिंकचा मुख्य वापर हा स्टीलला गंजण्यापासून वाचवण्यासाठी आणि इन्फ्रास्ट्रक्चर जसे की पूल, इमारती यासाठी होत होता. पण आता मागणीचं संपूर्ण इंजिनच बदलत आहे. अच्छा, मग आता नवीन इंजिन कोणतं आहे? ही नवीन मागणी क्लीन एनर्जी म्हणजे हरित ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहने या आधुनिक क्षेत्रांमधून येत आहे. क्षमता दुप्पट करण्याचा हिंदुस्तान झिंकचा निर्णय याच भविष्यातील ग्रीन सुपर सायकलवर आधारित आहे. एक मिनिट, इथे मला तुम्हाला थांबवायचंय. आपण नेहमी ऐकतो की इलेक्ट्रिक गाड्या आणि सोलर पॅनल्समुळे धातूंची मागणी वाढेल, पण हे नक्की कसं काम करतं? सांगतो. म्हणजे इलेक्ट्रिक गाड्या किंवा सोलार पॅनल्समध्ये झिंक आणि चांदीचा तांत्रिकदृष्ट्या काय संबंध आहे? मला हे थोडं सविस्तर समजून घ्यायचंय. नक्कीच. चला आपण यामागचे विज्ञान समजून घेऊया. सर्वात आधी इलेक्ट्रिक गाड्यांचा विचार करू. ईव्हीमध्ये एक महाकाय बॅटरी असते ज्यामुळे त्या गाडीचे एकूण वजन
पारंपरिक पेट्रोल किंवा डिझेल गाड्यांच्या तुलनेत खूप जास्त असते. हो, हे तर मला माहिती आहे की ईव्ही खूप जड असतात. बरोबर. गाडी जितकी जड तितका तिच्या सांगाड्यावर आणि तळावर ताण पडतो. या जड सांगाड्याला गंजण्यापासून वाचवण्यासाठी उच्च दर्जाच्या गॅल्व्हनायझेशनची अत्यंत कडक आवश्यकता असते. अच्छा, आणि गॅल्व्हनायझेशनसाठी झिंक लागतं. हो, गॅल्व्हनायझेशनसाठी जगात झिंकला दुसरा कोणताही सक्षम पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येक ईव्हीमध्ये पारंपरिक गाडीपेक्षा लक्षणीयरित्या जास्त झिंक वापरले जाते. अरे वा, हे खरोखरच रंजक आहे. म्हणजे बॅटरीच्या वजनामुळे सांगाडा मजबूत आणि गंजमुक्त ठेवावा लागतो आणि तिथे झिंक आपली भूमिका बजावते. अगदी बरोबर. आणि सोलार पॅनल्समध्ये चांदीचे काय काम? प्रकाशाचे विजेत रूपांतर करतात. हं, पण ती तयार झालेली वीज सेलच्या पृष्ठभागावरून गोळा करून मुख्य प्रवाहाकडे नेण्यासाठी एका अत्यंत उत्तम विद्युत सुचालकाची गरज असते. सुचालक म्हणजे कंडक्टर. बरोबर. हो, आणि चांदी हा पृथ्वीवरील सर्वात उत्तम विद्युत सुचालक धातू आहे. यासाठी सोलार पॅनलवर चांदीचा अतिशय बारीक लेप किंवा सिल्वर पेस्ट वापरली जाते. पण चांदी तर खूप महाग असते, मग त्याऐवजी तांबे का नाही वापरत? हा खूप चांगला प्रश्न आहे. पण तांबे वापरले तर विजेचा बराचसा भाग उष्णतेच्या स्वरूपात वाया जातो आणि सोलार पॅनलची कार्यक्षमता झपाट्याने कमी होते. अच्छा, म्हणजे एफिशियन्सी कमी होते. हो, सौर ऊर्जा आधीच मोठ्या जागेची मागणी करते. त्यात कार्यक्षमता कमी झाली तर ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे चांदीचा वापर तिथे अपरिहार्य आहे. जगभरात जेवढे सोलार पॅनल्स बसवले जात आहेत ते पाहता चांदीची औद्योगिक मागणी प्रचंड वाढत आहे. बापरे. आणि म्हणूनच हिंदुस्तान झिंकसारखी कंपनी, जी झिंक आणि चांदी या दोन्हीमध्ये अग्रेसर आहे, ती स्वतःला या हरित क्रांतीच्या केंद्रस्थानी पाहत आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? म्हणजेच ते केवळ आजच्या नफ्यावर समाधान मानत नाहीयेत, तर भविष्यातील इलेक्ट्रिक वाहने आणि सोलार पॅनल्सच्या क्रांतीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची तयारी आत्तापासून करत आहेत. हो, अगदी हेच त्यांचं ध्येय आहे. या सर्व आकडेवारी आणि सखोल विश्लेषणांती आपण या निकालांना स्ट्रॉंग असेच रेटिंग देऊ शकतो. मजबूत फंडामेंटल्स, भविष्याचा अचूक वेध आणि खर्चावरील नियंत्रण यामुळे ही कंपनी एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलेली दिसते. अगदी तंतोतंत. पण आजच्या या विश्लेषणाची सांगता करताना मी एक वेगळा आणि विचार करायला लावणारा मुद्दा समोर ठेवू इच्छितो. सांगा ना. आपण जेव्हा हरित ऊर्जा किंवा क्लीन एनर्जी असा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? चकचकीत हायटेक सॉफ्टवेअर कंपन्या, वाऱ्याच्या वेगाने फिरणाऱ्या पांगऱ्या शुभ्र पवनचक्क्या किंवा एखादं नवीन सोलार स्टार्टअप. बरोबर. पण इथे एक मोठा विरोधाभास दबलेला आहे. या संपूर्ण हरित क्रांतीचा, या क्लीन भविष्याचा सर्वात मोठा भार कोण उचलत आहे? तर जमिनीतून अक्षरशः माती, धूळ आणि दगड खोदून धातू काढणाऱ्या अशा पारंपरिक जुन्या जगातील खाण कंपन्या. अरे वा, हे खरंच एक मोठं पॅराडॉक्स आहे. म्हणजे क्लीन एनर्जीसाठी आपल्याला जमिनीत खोलवर डर्टी मायनिंग करावंच लागतं. अगदी हेच. ज्याला आपण भविष्यातलं प्रगत तंत्रज्ञान म्हणतो, त्याचा पाया प्रत्यक्षात याच जुन्या जगातल्या धातूंवर म्हणजे झिंक, चांदी, तांबे यांच्यावर उभा आहे. या कच्च्या मालाशिवाय कोणतीही इलेक्ट्रिक गाडी रस्त्यावर धावू शकत नाही किंवा एकही सोलार पॅनेल वीज तयार करू शकत नाही. हे खूपच डोळे उघडणारं सत्य आहे. हो ना? या विचारामुळे ग्रीन इन्व्हेस्टमेंट म्हणजे नेमके काय आणि भविष्यातील अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने कोणाच्या खांद्यावर उभी आहे याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कदाचित आपल्याला मुळापासून बदलावा लागेल. निसर्ग वाचवण्याचे आधुनिक तंत्रज्ञान अखेरीस निसर्गातूनच काढलेल्या धातूंवर विसंबून आहे. हे कटू पण अत्यंत रंजक सत्य आहे. क्या बात आहे. आजच्या चर्चेतील हा खरोखरच सर्वात प्रबळ विचार आहे. आपण सुरुवातीला म्हणालो होतो की 5,000 कोटींचा नफा हा फक्त एक आकडा नाही, तर तो एका नव्या युगाचा संकेत आहे. नक्कीच. आणि तो संकेत हाच आहे की तंत्रज्ञान कितीही आभाळाला भिडले तरी त्याचे पाय ह्या मातीत आणि ह्या मातीतून निघणाऱ्या धातूंमध्येच रोवलेले आहेत. आणि ह्याच विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यासोबत आपण आजच्या द डीप डाईव्हच्या या सखोल विश्लेषणाच्या शेवटकडे आलो आहोत. हो. हिंदुस्तान झिंकच्या आकडेवारीतून आपण जागतिक बाजाराचे आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचे जे चित्र आज उभे केले त्यावर आपण सर्वांनी नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयाच्या सखोल चर्चेसोबत. तोपर्यंत विचार करत रहा आणि नवनवीन गोष्टी शोधत रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.